हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर आज गुढीपाडवा आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. तर आमची झाली गुढीची तयारी. तर गुढी उभा करायची. तर आम्ही गॅलरीत आलो आहे आणि 8-8:30 वाजलेले आहे आता. आणि माझं पण बाकीचं सगळं आवरलं होतं. तर माझं सगळं आवरलेलं आहे. तर माझा पुरणपोळीचा स्वयंपाक पण लवकर झालेला आहे. तर मी आज पाठव उठून 4 वाजता पूजा केला होता आणि आता आम्हाला पूजेला बसायचं आहे. हॉटेलचं भूमिपूजन आहे. तर आम्हाला तिकडे पूजा करायला जायचं आहे. तर आता आमचं आवरलं होतं आणि आम्ही गुढी पण उभा करायला गेलो होतो. तर गुढी उभारली त्यावेळेस फक्त आम्ही दोघं आणि श्रवण होता. त्याच्यानंतर बाकीच्यांनी गुढीचं दर्शन घेतलं, कारण लवकर दुकानांत ते चालू करावं लागतं ना, त्याच्यामुळं लवकरच गुढी उभारली होती आणि यांना पण दुकानावर जायचं होतं. तर आम्हाला करायचं होतं भूमिपूजन. तर त्यासाठी आम्ही तिकडे लवकरच गेलो होतो. आणि आज काही प्रियंका पण नव्हती. प्रियंका माहेरी गेलेली होती, तर ती उद्या येणारच होती. आणि आज 4-5 वर्षानंतर म्हणजे पहिल्यांदाच ती तिकडे गेलेली होती माहेरी. तर माझा स्वयंपाक झाला होता, तर मी नैवेद्य पण लगेच घेऊन गेले होते गुढीला. तर आम्ही दोघांनी पूजा करून घेतली. आणि देवबाप्पा म्हटले 7-7:30ला येईल. तर त्यासाठी माझं लवकर आवरलं होतं, पण त्यांना यायला 9-9:30 वाजले होते. आणि ज्या जागेवर बांधायचं त्याच जागेवर पूजा केली. तर तिथं सावली नव्हती आणि ऊन होतं, तर त्याच्यामुळे उन्हातच पूजा करावी लागली. 10-10:30 वाजले होते. आणि आमचं पंचामृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि। स्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। अवलिप्तारौद्रानवोरूपाः पारिजन्याः वास्तैतुं हळिकुङ्कुवा श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गुन्धाय सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चन्दनं प्रतिगृह्यताम्। अक्षता वैचा अक्षता सुरश्रेष्ठं कुमार्तं शोभनाः मया निवेदिता वत्याग्रहाण परमेश्वर। आम्ही काही कोणाला म्हणजे पाहुण्यांना बोलवलं नव्हतं भूमिपूजनाला. तर घरच्यांनीच टिकाव हे केला होता, मारला होता. देवताये नमो नमः। आवर्ते ऋतुकालोद्भव स्वस्तिकेभ्यो जातो नमो मृद्घला वयः पृथिव्यां पय ओखदि गोपयोदिभियन्तरिक्षेपयोधाः वयस्वतेः प्रदिशा सन्तु मज्जम्। झाला पाणी झाला। पुनर्शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि। हळदीकुङ्कुवाटिकामाला श्रीखण्डं सुन्दरं दिव्यं गन्धाद्य सुमनोहरं लेपनं सुरश्रेष्ठं चन्दनं प्रतिगृह्यताम्। आगच्छति श्रीवेश श्रीजोनाष्टगणपति क्रियमाणां मया पूजाग्रहान् सुरसत्तम प्रतिगृह्यताम्। अक्षता पङ्क्तौ समर्पयामि। तर तुम्ही पाहू शकता, ही आमची बिल्डिंग आहे हॉटेलची. आणि तिथंच समोर आहे ना, आम्ही या साईडला आहे ना करून राहिलेलो आहे. तर पहिल्यांदा आहे ना नानांनी टिकाव मारला, श्रवणी यांनी आणि सागरने असा टिकाव मारले होते सगळ्यांनी, आमच्या घरच्यांनीच. तर आभी पण नव्हता तिथं आणि शिवांश पण नव्हता. तर ते तिघं चौघच होते, त्यांनीच टिकाव मारला होता. ओके नाम पुरोहितः पूर्वोजो। त्याच्यानंतर विवेक पण आला होता. तर आमची पूजा झाली होती आणि आम्ही वर लॉजिंगच्या रूम पाहायला आलो होतो. बऱ्यापैकी आता सगळं काम झालेलंच होतं. आणि पूजा झाल्यावर आम्ही आलो होतो रूम पाहायला. सगळं बऱ्यापैकी काम झालं आहे. फर्निचरचं पण सगळंच काम झालं आहे. म्हणजे तर गावी ते राहिले आणि टी व्ही ते लावायचं बाकी झाले का फर्निचर.
तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशा रूम बनवलेल्या आहेत आणि नगर औरंगाबाद रोडलाच आमचं हॉटेल आहे. याच्या आधी पण मी एका व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं तुम्हाला थोडंसं. तर बाहेरचं व्ह्यू पण खूप छान वाटतो. तर वरून जी जागा दिसत आहे ना तिथेच आम्हाला थोडं बांधकाम करायचं आहे आणि तिथेच भूमिपूजन केलेलं आहे. तर हे साईडचं पत्र्याचं आहे ना ते पण आम्हाला काढून टाकायचं आहे. काही काही कंप्लीट झाल्यात ना. आणि आज सण होता ना त्याच्यामुळे शिवांची आणि प्रियंकाची पण आम्हाला कमी भासत होते. कारण असं पूजा ते असल्या ना प्रियंका इथंच असते. तर दुसऱ्या साईडचं हे आहे आणि हा पण खूप छान वाटतो बघ. त्याच्यानंतर आहे ना आम्ही गुढी करायला गेलो होतो. तर गुढी काही उभारली नव्हती तोपर्यंत पूजा होईपर्यंत. तर आम्ही गुढी उभारली आणि तसंच एकदम टेरेसला गेलो होतो. मी पहिल्यांदाच गेले होते तिथं. तर सोलर बसवलेलं होतं आणि पाण्याच्या टाक्या पण होत्या तिथं. तर मी अजून काही गेलेले नव्हते तिथपर्यंत, आज पहिल्यांदाच गेले होते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.